भर उन्हात तहानलेल्या अनुयायांची सत्यशोधक युवा प्रतिष्ठानने भागवली तहान। प्रेरणादायी आणि मानवतावादी स्तुत्य उपक्रमाचं होतंय सर्वत्र कौतुक। मी फाउंडर ऑफ सत्यशोधक युवा फाउंडेशन आणि आम्ही हा जो कार्यक्रम केलेला आहे हा पाण्याचा संघर्ष जे बाबासाहेबांनी सहन केलाय, त्यामुळे आम्ही फक्त पाण्यापासून स्टार्ट केलेली आहे। आमचं फाउंडेशन आता जस्ट 1 जानेवारी पासून स्टार्ट केलेलं आहे आणि आमचं हे छोटं कार्य आता पाण्याच्या संघर्षापासून ते शिक्षणाच्या संघर्षापर्यंत आम्ही नेणार आहोत। भीमा कोरेगाव येथे 208व्या शौर्य दिनी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्य आणि देशभरातील लाखो भीम अनुयायी बहुजन बांधव यांची मोठी गर्दी उसळली होती। भर उन्हात तहानलेल्या अनुयायांची सत्यशोधक युवा प्रतिष्ठानच्या टीमने पाणी वाटप करून तहान भागवली। आम्ही हा उपक्रम ह्यासाठी राबवला आहे की जे गावाखेड्यातून व्यक्ती आलेत, म्हणजे जे अनुयायी मानवंदना देण्यासाठी आलेत, त्यांच्यासाठी थोडीफार आमच्या फाउंडेशन कडून मदत झाली पाहिजे। आम्ही या संस्थेच्या वतीने अनेक विधायक, लोकोपयोगी, प्रबोधनात्मक उपक्रम राबवणार आहोत। तरुणांनी एकत्र येऊन पुढाकार घेत जनसेवेचं व्रत हाती घेतलंय। आणि जे युवा आहे, जे म्हणजे आता जे तरुण पिढी आहे, त्यांनी आपल्या परीने काही ना काही मदत केली पाहिजे। त्यासाठी आम्ही हा उपक्रम केला आहे आणि ह्यापुढे दरवर्षी आम्ही मानवंदना देण्यासाठी जे येणारे आहेत अनुयायी, त्यांच्यासाठी आम्ही असाच उपक्रम करणार आहे। फाउंडेशन फक्त माझी आणि माझ्या टीमची जबाबदारी नाही, ती ही सगळी तुमची जबाबदारी आहे, ह्या सगळ्या समाजाची जबाबदारी आहे। तर समाजाने मदत केली तर ऑब्वियस बात आहे की नेक्स्ट इयर ह्याच्यापेक्षा चांगलं कार्य करूया। पुढील काळात ही संस्था शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमावर भर देणार असल्याचं संस्थेच्या फाउंडर जान्हवी राजू जंगले, आतिश जंगले आणि शुभांगी जंगले या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं। त्यांच्या या सामाजिक बांधिलकी, माणुसकी जोपासणाऱ्या प्रेरणादायी उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय। दमशील सावंत सह न्यूज ब्युरो, कोरेगाव, भीमा, पुणे।